दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। इलेक्ट्रिक बस की प्रवाशांच्या संयमाची परीक्षा। दापोली चिंचवड ई बस चार्जिंग अभावी रखडली, प्रवाशांचे अतोनात हाल। औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाईन विक्री विरोधात रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशन आक्रमक। 20 मे रोजी मेडिकल बंदची हाक। मुंबई गोवा महामार्गावरील उभ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याचे भाजपचे निवेदन। नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून महिला प्राध्यापक अटकेत, सीबीआय कडून कारवाई। आणि श्री भैरवनाथ मंदिर प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा। आता पाहूया सविस्तर वृत्त। एकीकडे राज्य शासन प्रदूषण मुक्ती आणि इंधन बचतीच्या इलेक्ट्रिक बस सेवा मोठ्या उत्साहात सुरू करत आहे, मात्र दुसरीकडे एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे या बसेस प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। दापोलीवरून खेड, माणगाव, महाड, स्वारगेट मार्गे चिंचवडसाठी सुटणारी नवीन इलेक्ट्रिक बस आज चार्जिंग अभावी तासनतास रखडली। निर्धारित वेळेपेक्षा तब्बल 3.5 ते 4 तास ही बस स्थानकातच उभी राहिल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3:30 वाजता सुटणारी ही इलेक्ट्रिक बस संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत दापोली स्थानकातून हललीच नव्हती। बस का सुटत नाही अशी विचारणा केली असता बस चार्जिंग नाही असे उडवाउडवीचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आलं। केवळ एकच नाही तर याच मार्गावरील दुसरी एक बसही चार्जिंग अभावी खोळंबून पडली होती। अखेर 6:45च्या सुमारास ही बस कशीबशी रवाना करण्यात आली। या बसमध्ये लांबचा प्रवास करणारे अनेक प्रवासी होते। काही प्रवाशांना पुण्यातून पुढे विमानाने प्रवास करायचा होता। बस वेळेत सुटेल या आशेने असलेल्या प्रवाशांनी जेव्हा अधिकाऱ्यांना जाब विचारला तेव्हा 5 वाजता सुटेल, आता सुटेल अशी खोटी आश्वासनं देऊन वेळ मारून देण्यात आली। प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांचे पुढचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती। एसटी प्रशासनाचा मुजोरपणा एवढ्यावरच थांबला नाही। संतापलेल्या प्रवाशांनी जेव्हा आम्हाला प्रवास करायचा नाही, आमचे बुकिंग कॅन्सल करून पैसे परत द्या अशी मागणी केली, तेव्हा प्रशासनाने पैसे रिटर्न देण्याची अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही असे सांगत हातवर केले। प्रवासी हक्कांची उघड पायमल्ली करत अधिकारी नीट बोलण्यासाठी तयार नव्हते। वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करूनही या समस्येवर साफ दुर्लक्ष करण्यात आलं। शासनाने इंधन बचतीचा निर्णय घेतला ते ठीक आहे, पण चार्जिंग स्टेशन आणि बसेसच्या देखभालीचं काय? प्रवाशांना पेठीस धरून कसली आले पर्यावरणपूरक सेवा, असा संतप्त सवाल जनता विचारते। या गंभीर प्रकारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून राज्याच्या जबाबदार नेत्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे। एसटी महामंडळाच्या या ढिसाळ नियोजनामुळे शासनाची नाहक बदनामी होत असून प्रवाशांना मानसिक त्रास देणाऱ्या आणि उत्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आता जनतेमधून होत आहे। भारतामध्ये विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत सुरू असलेल्या औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, रुग्णांची सुरक्षितता आणि अधिकृत परवानाधारक पारंपरिक औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे। या अवैध ऑनलाईन औषध विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावं आणि कठोर नियमावली लागू करावी या मागणीसाठी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटना यांच्या आदेशानुसार डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या वतीने बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व मेडिकल स्टोर्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निवेदन चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार शेखर निकम तसेच अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आलं। असोसिएशनने दिलेल्या निवेदनानुसार ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट 1940 व नियम 1945 मध्ये ऑनलाईन औषध विक्रीबाबत कोणतीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नसतानाही अनेक कंपन्या इंटरनेटद्वारे सर्रास औषध विक्री करतायत। कोविड-19 काळात घरपोच औषधं वितरणासाठी दिलेली तात्पुरती परवानगी परिस्थिती संपल्यानंतरही रद्द करण्यात आलेली नाही। सध्या झोमॅटो, स्विगी आणि ब्लिंकिट यासारख्या प्लॅटफॉर्म मार्फत कोणतीही योग्य औषधं पडताळणी किंवा वैद्यकीय प्रिस्क्रिप्शनची खातरजमा न करता डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून थेट ग्राहकांना औषधे वितरित केली जात आहेत, अशा गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत।
यामुळे बनावट, मुदतबाह्य किंवा चुकीची औषधं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि अंमली पदार्थांचा गैरवापर वाढवण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून हा थेट रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. दुसरीकडे औषधांच्या किमतींवर शासनाचे नियंत्रण असताना आणि निश्चित मार्जिनची तरतूद असतानाही काही ऑनलाईन कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 80% अवाजवी सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करतायत. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अधिकृत लहान औषध विक्रेत्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचं तातडीने लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाने संतोष गिल्डा, हेमंत भाट, कौस्तुभ पाटणे, रुपल पाटणे आणि राजू आवळे यांच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. लोकप्रतिनिधींनी यावर सकारात्मक पावले उचलण्याचं आश्वासन दिलं असून असोसिएशनने आपल्या न्याय हक्कांसाठी जनता आणि प्रशासनाने 20 मे रोजीच्या या लाक्षणिक बंदला सहकार्य करावं असं आवाहन केलं. मुंबई गाव महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी बोगदा ते चिपळूणपर्यंत महामार्गावर अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे सध्या या महामार्गावर वाहनांच्या अपघाताचं प्रमाण खूप वाढलं असून भरणे नाका येथील पुलाखाली अवैध पार्किंग केलेली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण निर्माण होते. यासाठी तातडीने कारवाई करावी अशा प्रकारच्या सूचना आणि निवेदन भारतीय जनता पार्टीकडून खेडचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांना देण्यात आलं. या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सईगोले, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विजय गुप्ता, ओवेस चौगुले उपस्थित होते. आम्ही मुंबई गोवा हायवेवरती भरणा नाका येथे उभे आहोत. गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावरती मोठे अपघात होत आहेत आणि हे अपघात इथे अवैधपणे पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे होत आहेत. आमच्या खेडमध्ये 2 कुटुंब अशाच पद्धतीनं पार्किंग केलेल्या गाड्यांना मागून धडकून त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या घरातले लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. कातूनगर पासून ते खोपी भाट्यापर्यंत अशाच पद्धतीचं अवैध पार्किंग या हायवेवरती केलेलं आहे. माझी पोलिसांना विनंती आहे की अशा वाहनांवरती सक्त कारवाई व्हावी आणि या अशा पद्धतीचं अवैध जे पार्किंग आहे हे हटवावं आणि या हायवेवरनं येणारे जे गाड्या आहेत किंवा आमचे नागरिक आहेत त्यांचे प्राण त्यांनी वाचवावे ही एक या ठिकाणी विनंती आहे. आंदोलन वगैरे करणार काय? अशा पद्धतीच्या आम्ही आता निवेदन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. पीआयना त्यांची खबर दिलेली आहे. जर का हे अवैध पार्किंग हटवलं नाही तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उग्र आंदोलन छेडेल. या सगळ्याची दखल मुख्यमंत्र्यांकडे घेतली जाईल. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र भाऊ चव्हाण यांच्याकडे दिली जाईल आणि मग होणाऱ्या कारवाईला डिपार्टमेंट सामोरं जाईल. देशभरात गाजत असलेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात पुण्यातील जीवशास्त्राच्या प्राध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पुण्यातून अटक केली आहे. मांढरे ही परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. पेपरफुटी प्रकरणात ती सामील असल्याचं उघडकीस आल्यानंतर तिला अटक करण्यात आली अशी माहिती सीबीआयने दिली आहे. मनीषा मांढरे ही वरिष्ठ प्राध्यापिका आहे. ती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित आहे. या प्रकरणात तिची दिल्लीत चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतीशास्त्र तसेच प्राणीशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. या प्रकरणात बिब्बेवाडी येथील ब्युटी पार्लर चालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आली होती. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तिच्या घरी बोलावलं होतं. तेथे प्राध्यापिका मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांना प्रश्न अचूक उत्तरांची माहिती दिली. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर मांढरेला अटक करण्यात आली अशी माहिती सीबीआय कडून देण्यात आली. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार PV कुलकर्णी याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने पुण्यातून शुक्रवारी अटक केली आहे. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. कुलकर्णी हा परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पेपरफुटी प्रकरणात तो सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. कुलकर्णीची सीबीआयच्या पथकाने चौकशी केली. चौकशीत मांढरे ही या प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर तिला सीबीआयने अटक केली आहे. खेड तालुक्यातील चिचघर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य यात्रोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ कृपाताई घाट, उपनगराध्यक्ष खलीलभाई प्रखांगे, नगरसेविका प्रीतीताई शिर्के यांनी श्री देव भैरवनाथाचं मनोभावे दर्शन घेतलं. अतिशय भक्तिमय आणि उत्साहात संपन्न होत असणाऱ्या सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा भैरवनाथ देवस्थान मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला. दाभोळ ग्रामीण येथे कुणबी प्रगती मंडळ आणि कुणबी प्रगती महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित श्री सत्यनारायण महापूजा समारंभास नामदार योगेशदादा कदम यांनी उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक विकास निधीतून मंजूर 10 लाख रुपयांच्या कुणबी भवन सभागृह वॉल कंपाऊंड कामाचं भूमिपूजन नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच तालुक्यात उभारले जात असलेले भव्य कुणबी भवन लवकरच समाजाच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी मौजे केळी तालुका दापोली येथे स्थानिक विकास निधीतून साकारलेल्या इच्छापूर्ती सभागृहाचं उद्घाटन केलं. या प्रसंगी बालचित्रकार वैदेही हिने भेट दिलेली सुंदर चित्रफ्रेम आणि समाज बांधवांनी व्यक्त केलेला स्नेह आणि विश्वास पुढील वाटचालीसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल असं योगेशदादांनी सूचित केलं. यावेळी त्यांच्यासह दापोली शिवसेना तालुका प्रमुख आणि पंचायत समिती सभापती उन्मेशजी राजे, दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, महिला तालुका संघटिका सौ दीप्तीताई निखारगे, माजी उपसभापती दीपकजी खळे तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ बंधू भगिनी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये कोकणातील सर्वच मुलांनी उत्तुंग यश संपादन करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकावलाय. याच यशाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी प्रभाग क्रमांक 6 च्या नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 6 मधील 10वी-12वी बोर्ड परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने करण्यात आला. यामध्ये इयत्ता 10वी आर्या बेंद्रे 97.40%, शौर्य जंगम 72.80%, स्वरा माजलेकर 68%, आकांक्षा वर्मा 64%, तर इयत्ता 12वी ईशा पवार 90.80%, ध्रुव पाटील 75%, सलोनी वर्मा 54%, युक्ता पराग मिर्लेकर 85.67% या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी खेड नगर परिषद माजी नगराध्यक्ष उर्मिलाताई शेटे पाटणे, बाळू वर्मा, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार उपस्थित होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिवतपस्वी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी हे खेड तालुक्यातील बहुसंख्य धारकरांच्या भेटीला आले असता खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ माधवीताई बुटाला यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी राजेश बुटाला, सुप्रिया चव्हाण, सौ अश्विनी वडके, श्रेया जोशी उपस्थित होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.